भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागात कोट्यवधी रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। सन 2018 ते 19 ते 2025 ते 26 या कालावधीत 11,03,40,000 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर शामरावजी टेंभुर्णे यांनी केला असून या प्रकरणी पशुसंवर्धन मंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे। लाखांदूर तालुक्यात पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। एकूण 118 लाभार्थ्यांपैकी 81 लाभार्थ्यांना प्रत्यक्षात कोणताही लाभ देण्यात आलेला नाही। केवळ कागदोपत्री जनावरांचे वाटप दाखवून शासनाची आणि लाभार्थ्यांची फसवणूक करण्यात आली आहे। माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार या 81 लाभार्थ्यांकडे प्रत्यक्ष जनावरे उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे। या योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता असून 37 लाभार्थ्यांना दुबार तिबार लाभ देण्यात आल्याचा गंभीर आरोपही टेंभुर्णे यांनी केला आहे। पुरवठादार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा अपहार झाला असून संबंधित अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करून त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे। विशेष घटक योजना आणि OTSP म्हणजे आदिवासी लोक यांना पशुसंवर्धन विभागाकडून दुधाळ जनावरांचे वाटप केले जाते। तर मी त्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारला की 18-19 ते 25-26 या वर्षामध्ये किती लाभार्थ्यांना आपण लाभ दिले आणि प्रत्यक्ष किती लाभार्थ्यांकडे जनावरे उपलब्ध आहेत। तर मला त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्या माहितीवरून आपल्या लाखांदूर तालुक्यामध्ये 2018 ते 25-26 पर्यंत 118 लाभार्थ्यांना लाभ त्यांनी दिला आहे आणि 81 लाभार्थ्यांकडे जनावरे उपलब्ध नसल्याचं त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे। म्हणजे या सगळ्यांची जेव्हा आपण टोटल मारली तर 11,03,40,000 रुपयाचा अपहार त्या अधिकाऱ्यांनी केला हे दिसते आहे। आणि प्रत्यक्ष आमचा अनुभव असा आहे की लाभार्थ्यांना हे फक्त बाजारामध्ये उभे करतात, जनावरांसोबत त्याची फोटो घेतात आणि फोटो घेऊन झाल्यानंतर लाभार्थ्यांना काही पैसे देऊन घरी पाठवतात, जनावरे त्यांच्याकडे त्यांना देतच नाही। हा आमचा अनुभव आहे। शासनाचा नियम असा आहे की एका लाभार्थ्यांना फक्त एकदाच लाभ दिला जाते। समजा दुसऱ्यांदा त्याच लाभार्थ्यांना यांनी लाभ दिला तर संबंधित अधिकारी जो असेल त्यांच्याकडून ते पैसे वसुली करण्याचा आदेश स्पष्ट त्या शासकीय पत्रामध्ये आहे। तरीही आमच्या तालुक्यामध्ये 37 ते 38 असे लाभार्थी आहेत की ज्यांना 2दा-3दा लाभ दिले आहे आणि प्रत्यक्ष त्यांच्याकडे मात्र जनावरं नाहीत, केवळ कागदोपत्री यांनी लाभ दिला आहे आणि फार मोठा भ्रष्टाचार या लोकांनी केलेला आहे। तर काय सांगाल, लाखांदूरची तक्रार अपलोड झालेली आणि आरोपसुद्धा करण्यात आले की जी जनावरं आहेत बोगस लाभार्थी तयार करून ती जनावर वाटप करण्यात काय नेमका प्रकार आहे? बोलायचं श्री चंद्रशेखरजी टेंभुर्णे यांनी आपले सरकार पोर्टलवर भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी पंचायत समिती लाखांदूर यांनी सन 2018-19 ते 2025-26 या कालावधीत 81 लाभार्थ्यांना केवळ कागदोपत्री लाभ देऊन 11,03,40,000 रुपयाचा गैरव्यवहार केल्याने त्यांची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्याबाबत तक्रार दाखल केलेली होती। सदर तक्रार शासन स्तरावरून ती आमच्याकडे वर्ग करण्यात आलेली आहे आणि आता यापुढे त्या या वर्ग झालेल्या असल्यामुळे या बाबीची माहिती प्रत्यक्ष तिथे जाऊन घेण्यात येईल आणि या कालावधीत नेमका अशी काही गैरव्यवहार झालेला आहे का याची चौकशी केली जाईल आणि चौकशी करून जर त्याप्रमाणे काही चौकशी तथ्य आढळलं तसा अहवाल शासनाला सादर केला जाईल आणि संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावित केली जाईल। जर त्यात काही गैरव्यवहार झालेला असेल तर तसं शासनाकडे प्रस्तावित केलं जाईल। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।